छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट येतोय। हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध झालाच पाहिजे, पण तत्पूर्वी हा डायलॉग ऐका। हे काय काय डायलॉग लिहिलाय तो ऐका। इतिहासाची कशी तोडमोड केलेली आहे तो ऐका। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। हे राज्य कसलं राज्य? हिंदवी स्वराज्य, हिंदवी हिंदू हिंदवी हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदूंचे राज्य, हिंदवी स्वराज्य। हिंदवी म्हणजे हिंदूंचे स्वतःचे राज्य, हिंदूंचे स्वतःचे राज्य, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। हे होतं, हा खरा इतिहास, हा खरा डायलॉग। आणि ह्या चित्रपटामध्ये काय लिहिलंय? हा कुठला डायलॉग आहे? हे राज्य आहे, हा कुठला डायलॉग आहे? हे कुठे? हा कोणता इतिहास आहे? राज्य सगळ्यांचेच होते, सगळेच म्हणायचे माझे राज्य माझे राज्य। अरे पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराज स्वतःचं राज्य नव्हतं ना, हे हिंदूंचं राज्य होतं, हिंदूंचे स्वतःचे राज्य होतं। म्हणूनच नरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून गेले होते लढायला। मावळ्यांनी स्वतःच्या प्राण्याचं बलिदान दिले कशासाठी? हिंदवी स्वराज्यासाठी। ह्या बॉलिवूडवाल्यांना जाऊ दे, यांची खरी लायकी मी बोलून चुकलो, बॉलिवूड नाही बॉलिवूड। जाऊ दे, तुम्हाला हिंदू या शब्दाचा काय राग आहे मला माहीत नाही, तुमचं काय अर्थ आहे हे मला माहीत नाही, पण हे जे चुकतंय ते चुकतंय, चुकीला चुकीच म्हणणार। बाकी हा चित्रपट बघायला आम्ही सगळे धारकरी जाणार आहोत, सगळे शिवभक्त आम्ही जाणारच आहोत, हा चित्रपट मोठा नक्कीच करणार। परंतु बॉलिवूडवाल्यांना वारंवार बॉलिवूडवाल्याकडून हेच तुम्ही हिंदूंच्या राजावर चित्रपट बनवताय। मराठा अरे मराठा म्हणजे काय हिंदूच? तर मराठा तुम्ही मराठा शब्द बोलू शकता, तर हिंदू हा शब्द का नाही बोलू शकत? आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तोडफोड म्हणजे हा डायलॉग। हिंदवी स्वराज्य होतं तिथं केवळ फक्त तुम्ही हिंदू शब्द बाजूला काढून फक्त राज्य, हे राज्य व्हावे। अरे कुठलं राज्य सांगा ना? हिंदवी स्वराज्य काय समस्या काय तुम्हाला नक्की? हिंदवी स्वराज्य बोलायला काय समस्या आहे? जाऊ दे, बॉलिवूडवाल्यांकडून ह्या अपेक्षाच नाही आहे माझी, हिंदुत्वाची कधीच येणार नाही। असो, जय शिवराय, जय शंभूराजे।